जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। दरम्यान यासाठी काँग्रेस पक्षाचे नागसेन बेर्जे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 16 तारखेपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जिंतूर आणि सेलू विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळात आमचे तालुका अध्यक्ष माधवरावजी दाभाडे साहेब, इस्माईल पैलवान साहेब आणि आमचे सगळेच काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदीपराव देशमुख साहेब, अजगरभाई देशमुख आहेत, राम देशमुख आहेत, आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखतीच्या अनुषंगानं प्रक्रिया राबवत आहोत। बऱ्याच इच्छुकांचे आमच्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज आले असून 1-2 दिवसामध्ये आम्ही यावर निर्णय घेणार आहोत। काँग्रेसचा अजेंडा काय राहणार? येणाऱ्या काळामध्ये या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी जी पक्ष आहेत, जी धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, जे शिव फुले शाहू आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचारावर चालणारी जी विचारधारा आहे, या देशाची संविधानाला मानणारी जी विचारधारा आहे, अशा लोकांना आम्ही घेऊन येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढवणार आहोत। येथे महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार विजय भांबळे, तर काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी व जिंतूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या 3 पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये संपूर्ण उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचे सध्या घडीला माहिती मिळत आहे। दरम्यान जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समितीचे गण यामध्ये ही निवडणूक पेटणार आहे। ही लढत तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील भाग असा आहे की दिनांक 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु आज दिनांक 17 जानेवारीपर्यंत अद्यापपर्यंत एकही पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।